ओम साईराम मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळ सकाळ हॉलवरून निघालो आहे आणि आज 19 किलोमीटरपर्यंत चालायचं आहे. दुपार नाश्ताच्या वेळेपर्यंत एक दिवस 10 किलोमीटरपर्यंत चालतील आणि त्याच्यानंतर पुढे 9 किलोमीटर डायरेक्ट दुपारच्या हॉलवर. तर बघत राहा ब्लॉग. साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. फोटो काढ तुम्ही या सगळे देवड पाणी फोटो काढा लागते ना कटरी काय नशिबा काय आता ना उद्या नाही फोटो काढला का युट्यूब चाललंय. मित्रांनो आता नाश्ताच्या हॉलवर पोचलाय. बघा मस्त चालले मस्ती. मित्रांनो आता साबुदाण्याची खिचडी खात आहे. आणि आर्यन तिकडे बसला. आर्यन बालदी घेतली. हा बघत राहा व्हिडिओ. मित्रांनो मी चाललोय आता एकटा. मागे शेवटच्या निशाणीसोबत आज चाललोय. आज थोडे जास्तच पाय दुखत आहेत. रात्री तेल लावलेलं तरी आज दुखत आहेत. आणि अजून वाटतं शिर्डी आज 20-19 कव्हर करतील दुपारपर्यंत. 8 किलोमीटर बाकी आहे. आणि चाललोय आता. तर मग बघत राहा ब्लॉग. मित्रांनो हे मुंग्यांचा वारू केवढा मोठा आहे. माझ्या कमरीपेक्षा तरी थोडं जास्त आहे. माझ्या कमरीपेक्षा थोडं जास्त आहे मुंग्यांचा वारू. एवढं मोठं आहे वारू. ते नक्की ते मुंग्यांचंच आहे की ते नाही मला समजत, पण मुंग्यासारखीच वाटते. आणि मी एकटाच चाललो आहे. बाकी मागे आहेत. स्लो स्लो येत आहे. पाय पण दुखतो त्याच्यामुळे थांबणार नाही कुठे. स्लो स्लो चालणार. दुपारचं अजून 20 किलोमीटरपर्यंत चालायचं आहे. आता वाटतं जास्तीत जास्त असेल 5-6 किलोमीटर, कारण की 8 किलोमीटर चालायचं होतं. तर बघत राहा ब्लॉग. मित्रांनो त्या साईडला कुठेतरी फुले नगर आहे आणि इकडे समोर काय
खूप दिसत नाही, कारण गावाचं नाव फुले नगर आणि फुले नगर कुठे फुललेलं दिसतंय, झाडं पण कमी आहेत, काय नाही. आणि ती वाटतं कशी तरी फॅक्टरी आहे वाटतं. ओम साई शर्वरी लॉन्स फॅक्टरी आहे ती, तरी माहीत नाही. अजून 3 किलोमीटर लांब आहे पालखी. मागे साखर चालू आहे, पाय दुखतात मागे. बघत राहा ब्लॉग. मित्रांनो, आता दुपारच्या हॉलवर आता पोचायला आलो आहे आणि समोरच ते देवळाच्या इकडे हॉल आहे दुपारचा. आणि आज भरपूर पाय दुखत आहेत. तिकडे जाऊन मस्तपैकी तेल बिल लावतो आणि तेल लावून परत झोपायचं ना, ते जेवण खायचं. आणि आता बोल. आजचा जय साईराम. आजचा दिवस कसा गेला दुपारचा? आजचा दिवस चांगला नाही, चांगला एकदम मस्त. मस्त. पाय बी काय दुखतात का? पाय दुखतात पण काय करायचं. आणि बाकीचे सगळे पुढे चालले आणि बघत राहा ब्लॉग. आता पुढे जातोय, 20 किलोमीटर पर्यंत जायचं आहे. पालखी अजून मागे आहे आणि पालखी अजून मागे पण आहे गावची. तर बघत राहा ब्लॉग. मित्रांनो, तर आता शिर्डी 25 किलोमीटर पर्यंत आहे आणि आता चाललो आहे अजूनपर्यंत. आणि हीच ती पालखी घेतलेली खांद्यावर. बघत राहा ब्लॉग. मित्रांनो, ही आहे सागाची झाडं आणि पालखी पण आली आहे. आणि पुढे पण चालले दुसरे. आणि हा आहे साई. मित्रांनो, तर या साईडला कुठेतरी पाणी पडलं आहे, पूर्ण काळोख काळोख झालं आहे. कुठे पडलं आहे ते नाही माहीत. आणि पुढे पालखी चालली आहे आणि मागे विनी दादा बाकी दुसरे येत आहेत. जोराचा पाऊस पडलाय कुठेतरी, माहीत नाही पण कुठे पडलं असं. बघत राहा ब्लॉग. मित्रांनो, मी गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की कमी 5-6 पालख्या दिसलेल्या आहे आणि आज बघा तेवढी गर्दी आहे. भरपूर पालखी चालल्या आहेत. लांबून लांबून पालख्या येतात. अजून पण बघायला भेटतील पालख्या. बघत राहा व्हिडिओ. आज पोचता पोचता सगळे झोपलेले असतील असे. चाललोय फटाफट. अजून 3.5 किलोमीटर पोहोचायचे आहेत. बघत राहा ब्लॉग.
Thank you.
संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये आमच्या शर्यत दादा शर्यत जिंकला दादा शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोलवली आट्यामध्ये आई गौदेवी माझी माऊली आई गौदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली कडू गडदरवाजा नाही आरतीची राहिली कडू गडदरवाजा नाही आरतीची राहिली कडू गडदरवाजा नाही आरतीची राहिली उसके दरबार में लोग
दोस्ती आमची राणी हवा तर करतोच बाकी मित्रांची मेहरबानी
अरे यार